उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि ताकद वाढवणारा असा एक भन्नाट ड्रिंक आज आपण पाहणार आहोत. आज आपण बनवणार आहोत गोंद कतिरा गुलाब मिल्कशेक. तर हा आहे बघा गोंद कतिरा आहे. हा आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतो. हा आपल्याला रात्रभर किंवा 5 ते 6 तास तरी भिजवून घ्यायचा आहे. गोंद कतिरा खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यातली जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसंच आपल्या शरीरात उन्हाळ्यात जी ताकद कमी होते, ती ताकद वाढवतं आणि एनर्जी वाढवतं. तसंच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्वचा हायड्रेट ठेवतं. तर अशा प्रकारे आपण हा गोंद कतिरा 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, की हे बघा असा हा बर्फासारखा दिसतो किंवा असा एकदम पांढरट ट्रान्सपरंट असतो, जेलीसारखा दिसतो. या गोंद कतिऱ्याला थोडीशी आंबटसर चव असते. आता हा गोंद कतिरा आपल्या शरीरातली सांधेदुखी पण कमी करतो, हाडं मजबूत करायला मदत करतं, पोट थंड ठेवतं आणि उन्हाळ्यात होणारी ॲसिडिटी, बद्धकोष्ठता कमी करायला मदत करतो. तर इतके सारे फायदे आहेत, तर रोज आपण 1 ते 2 चमचे गोंद कतिरा घेतला पाहिजे. त्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारेही घेऊ शकता. तर मी एका कपामध्ये हा साधारण 1 ते 2 चमचे गोंद कतिरा घेतलेला आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबू सरबत बनवू शकता किंवा मी असं हे गुलकंद सिरप घेतलेलं आहे. हे सिरप मी 2 ते 3 चमचे घालून घेते याच्यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये दूध किंवा पाणी घालून घ्यायचं आहे. मी फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध घालून घेते आहे. आता यामध्ये जर तुम्हाला साखर अजून ॲडिशनल हवी असेल तर खडी साखर घालून घ्या किंवा थोडासा मध घातला तरीही चालेल आणि हे सगळं छान असं एकत्र करायचं आहे. हे सगळं चांगलं एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा सब्जा बी. सब्जा बी मी साधारण एक अर्धा तास जरी भिजवून ठेवलं ना, तरीसुद्धा छान असा फुगला जातो आणि हा सब्जा बीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप थंडावा देतो. तर हे बघा अशा पद्धतीने या सब्जा बीमधलं थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि या गुलाब सिरपमध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा मस्त थंडगार गुलाब मिल्कशेक तयार झालेला आहे. यामध्ये आपण गोंद कतिरा घातलेला आहे. खूप सारे फायदे आहेत. हा गोंद कतिरा गुलाब मिल्कशेक प्यायला इतका छान लागतो, भन्नाट असा आहे. वरून एखादा बर्फाचा खडा जरी टाकला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आज आपण हे बनवलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर याची रेसिपी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.